पावसाच्या आधी सगळे रस्ते खड्डेमुक्त होणार। एकनाथ शिंदेंनी 2022 ला हे आश्वासन दिलं होतं की पावसाच्या समस्येपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार। आठवतंय ना? म्हणजे 2022 मध्ये केलेलं आश्वासन आणि आता कोणतं वर्ष चालू आहे तर 2025। पण 2025 मध्ये सुद्धा आपल्याला जागोजागी खड्डे दिसतायत आणि या 4 दिवसांच्या पावसात तुम्ही सध्याची अवस्था तर पाहिलीच असेल। आता याच खड्डेमुक्त मुद्द्यांवर आदित्य ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या एका मुलाखतीत भाष्य केलं होतं की संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होऊ शकत नाही। पण का? तर मुंबई सारख्या मोठ्या शहरात रस्ते बनवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे, कारण इथे वाहतूक जास्त आहे आणि रस्त्यांच्या खाली 40 पेक्षा जास्त युटिलिटी लाईन्स आहेत, जसं की वीज, पाणी, इंटरनेट, गॅस। त्यामुळे एक रस्ता खणायचा असेल तर 15-18 वेगवेगळ्या यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते। अनेकदा अशी स्थिती येते की रस्ते बनवले तरी कधी BST, MTNL किंवा इतर यंत्रणांना नंतर लक्षात येतं की लाईन टाकायची राहिलीये, मग पुन्हा रस्ता खणावा लागतो। जगात कुठच्याही शहरांमध्ये एका काँक्रिटीकरण कधीच होत नाही। काँक्रिटीकरण झालं म्हणजे तुमचं रन ऑफ एरिया वाढला, यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावरच साचतं, कारण ते खाली मुरत नाही, ज्यामुळे पूर येण्याचा धोका वाढतो। पण मुंबईची सद्यस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार मुंबई खड्डेमुक्त होईल की आदित्य ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मुंबई कधीच खड्डेमुक्त होऊ शकत नाही?